नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत व खमंग असे स्वीट कॉर्नचे आप्पे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे. रवा थोडा जाडसर असावा. त्याच्यात अर्धी वाटी दही मिक्स करत आहे. रवा जाड असल्यास आप्पे छान होतात. दही आणखी थोडंसं मी ॲड करणार आहे. आप्पे बनवत असताना दही जर कमी पडले तर आप्पे मऊ होत नाहीत व कडक होतात. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व 10-15 मिनिटे झाकण ठेवून द्यायचं आहे. नंतर गॅसवर एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं आहे. त्याच्यात अर्धी वाटी स्वीट कॉर्न बॉईल करून घेणार आहे. स्वीट कॉर्न बॉईल न करता तसेही वापरले तरी चालेल. नंतर स्वीट कॉर्न थंड होऊ द्यायचा आहे. थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. नंतर ती पेस्ट रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. नंतर त्या मिश्रणामध्ये बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर घालायची आहे. कांदा कोथिंबीर नाही घातला तरी चालते. तसेही आप्पे छानच लागतात. नंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी घातलं आहे व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. नंतर तडका पॅनमध्ये तेल घातलं आहे. त्याच्यात 1 चमचा मोहरी, थोडासा हिंग व 1 चमचा जिरे घालायचे आहे. हे मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून त्याच्यात लाल मिरची पावडर, थोडीशी हळद व चवीनुसार मीठ घालून छान असे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही लाल मिरचीऐवजी हिरवी मिरची देखील वापरू शकता. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला व्हिजिट करा व व्हिडिओ आवडत असल्यास चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नंतर या मिश्रणात थोडासा थोडासा सोडा घालून आप्पे पॅनमध्ये तेल घालून मिश्रण घालून घ्यायचे आहे व झाकण ठेवून दोन्ही साईडनी आप्पे भाजून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडनी खरपूस असे आप्पे छान भाजून घ्यायचे आहेत. एकदा नक्की करून पहा. हे आप्पे लहान मुले किंवा कोणत्याही वयोगटातील लोकांना आवडतील. खमंग व मऊ लुसलुशीत असे आपले आप्पे तयार आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब